नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मला सांगा, रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण अशा कोणत्या गोष्टी वापरतो ज्याच्याशिवाय आपण 1 मिनिटसुद्धा जगू शकत नाही? विचार करा पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी बरोबर, हवा, पाणी आणि जमीन म्हणजेच माती. निसर्गाने आपल्याला दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे. यालाच आपण विज्ञानाच्या भाषेत काय म्हणतो माहिती आहे? नैसर्गिक संसाधने म्हणजेच नॅचरल रिसोर्सेस. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? आपण ज्या हवेमध्ये काय करतो रे, श्वास घेतो, त्या हवेला वजन असतं का? किंवा जे काही आपण सरबत पितो, त्या सरबताच्या ग्लासमध्ये बर्फाचा खडा वरच का तरंगतो? आणि शेतातील माती हाताला चिकट का लागते किंवा ती पायाला का लागते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीच्या विज्ञानातील धडा 3 नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म हा संपूर्ण धडा इतक्या सोप्या आणि आपल्या रोजच्या उदाहरणांनी शिकणार आहोत की यानंतर तुम्हाला पुस्तकातील एकही शंका उरणार नाही. आणि हो, व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, माझा पहिला प्रश्न, हवेला वजन असतं का हो? तुम्ही म्हणाल, मॅडम हवा तर दिसतच नाही, मग तिला वजन कसं असेल? थांबा, मी तुम्हाला एक रोजचं उदाहरण देते. तुम्ही ग्राउंडवर फुटबॉल खेळायला जाताना तर विद्यार्थी मित्रांनो, त्या फुटबॉलमध्ये हवा नसेल तर तो कसा दिसतो रे? एकदम चपटा आणि हलका. पण जेव्हा आपण काय करतो रे, पंपाने त्यात हवा ठासून भरतो, तेव्हा तो फुटबॉल कसा रे, एकदम टणक आणि हातात धरल्यावर कसा जड वाटतो. हा टणकपणा आणि वजन कुठून आलं? त्या आत भरलेल्या हवेमुळेच. लक्षात आलं का? समजलं का नाही? का अजून एक उदाहरण सांगू? आता बघा, आपली सायकल जी आपण शाळेला घेऊन जातो, बाहेर कुठेही चाललो की सायकलवर बसून जातो. पण विद्यार्थी मित्रांनो, सायकलची जी काही 2 चाके आहेत, ह्या दोन्ही चाकांमध्ये हवा पूर्ण असेल तर पॅन्डल मारायला किती हलकं वाटतं. पण हवा कमी झाली की काय होते रे, की पॅन्डल मारायला ताकद जास्त लावावी लागते. कारण चाकातली हवाच तुमचे आणि सायकलचे वजन पेलवून धरते. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, जे काही आपल्या घरामध्ये, आता प्रत्येकाच्याच घरामध्ये काय चाललं रे, गॅस सिलेंडर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा गॅस सिलेंडर आठवा. नवीन सिलेंडर किती जड असतो बघा. घेऊन येता येतो का आपल्याला हातात? नाही. आणि तो संपला की आईला काय म्हणतो, थांब ग मी घेऊन जातो. म्हणजे संपल्यावर काय होतो रे, तो हलका होतो. कारण आतली हवा म्हणजे जो काही गॅस आहे हा संपलेला असतो. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, आता पहिली जी काही आपण पाहिलं हे काय आहे बघा, हवेचे वस्तुमान आणि वजन. काय आहे बघा? हवेचे वस्तुमान व वजन. चला विद्यार्थी मित्रांनो, काय काय पाहिलं बघा, की हवा ही काय आहे रे, वेगवेगळ्या वायूंचे मिश्रण असून तिला ठराविक आकार नसतो. पण हवेला काय आहे रे, वस्तुमान म्हणजे मास आणि वजन असते. काय सांगितलं बघा, हवा हे वेगवेगळ्या वायूंचे मिश्रण असून तिला ठराविक आकार नसतो. पण हवेला वस्तुमान म्हणजेच काय, मास आणि वजन असते. आणि वजन असते. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, जे काही हवेच्या वायूच्या वजनामुळेच हवेतील वायूच्या वजनामुळेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर
पृथ्वीच्या पृष्ठभागावर दाब निर्माण होतो. काय होतो बघा? दाब निर्माण होतो. त्यासोबतच बघा, वातावरणातील हवेचा दाब, वातावरणातील हवेचा दाब, हवेचा हा दाब सर्व दिशांनी आपल्यावर सतत पडत असतो. आपल्यावर सतत पडत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, हवेचे हे काय झालं रे? वस्तुमान व वजन. ह्यासाठी आपण उदाहरणं काय पाहिले की फुटबॉलचं, त्यासोबतच आपली सायकल किंवा गॅस सिलेंडर. आता विद्यार्थी मित्रांनो, हवेतील जो काही पुढचा घटक आहे तर तो आहे बघा वातावरणाचा दाब. काय आहे बघा? वातावरणाचा दाब. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मला सांगा, उन्हाळ्यात जेव्हा तुम्ही नारळ पाणी किंवा फ्रूट ज्यूस स्ट्रॉने पिता तेव्हा काय होतं बरं? आता बघा, तुम्ही तोंडाने काय करता रे? हवा आत ओढता आणि काय होतं रे? ज्यूस आपोआप वर येतो. पण हा ज्यूस वर कसं काय आला बरं? तुम्ही काय केलं? नारळामध्ये स्ट्रॉ घातली आणि त्यानं काय केलं रे? स्ट्रॉनं काय केलं रे? वरती जर ओढलं तर काय होतं रे? नारळ पाणी किंवा तो ज्यूस काय होतो रे? आत येतो, म्हणजे तोंडात येतो. होतं असं की जेव्हा तुम्ही काय करता रे? स्ट्रॉमधली जी काही मधली हवा तुमच्या आतमध्ये ओढता तेव्हा स्ट्रॉच्या आतली हवा काय होते रे? कमी होते आणि तेथील दाब कमी होतो. मग जी काही बाहेर असलेली हवेची ताकद म्हणजेच वातावरणाचा दाब त्या ज्यूसवर वरून दाब देते आणि ज्यूस काय होतो रे? स्ट्रॉच्या आतमध्ये ढकलला जातो. लक्षात आलं का? त्यासोबतच आणखी एक सोपं उदाहरण, घरात भिंतीवर किंवा गाडीच्या काचेवर आपण काय करतो रे? एक रबरी कप गोल बघा की काय करतो रे? तो दाबून बसवतो ना, तो ओढून काढायला काय लागते रे? ताकद लागते. लक्षात आलं का? की आपण कोणतीही वस्तू टांगण्यासाठी काय करतो रे? घराच्या भिंतीवर किंवा काचांवर काय करतो रे? जो काही रबरी कप असतो तो दाबून बसवतो. पण जेव्हा तो आपल्याला काढायचा असतो तेव्हा काय होते रे? भरपूर ताकद लागते. असं का बरं? कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यांदा जो काही दाबून बसवतो तेव्हा दाबल्यामुळे काय होते रे? आतली हवा बाहेर जाते आणि बाहेरचा जो काही वातावरणाचा दाब आहे त्याला काय होतो रे? घट्ट धरून ठेवतो. लक्षात आलं का? त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता इथेच जे काही डॅनियल बर्नौली या स्वीडिश शास्त्रज्ञाने 1768मध्ये एक शोध लावला. त्यांनी काय सांगितलं माहिती आहे? जेव्हा हवेचा वेग वाढला की तिचा दाब कमी होतो आणि हवेचा वेग कमी झाला की तिचा दाब वाढतो. यालाच म्हणायचं आहे बर्नौलीचे तत्त्व. लक्षात आलं का? चला, आता ह्यासाठी वातावरणाचा दाब म्हणजेच काय की पहिल्यांदा समजून घेऊया की पृथ्वीच्या सभोवताली असलेला जो काही हवेचा थर आहे ह्याला म्हणायचे वातावरण. लक्षात आलं का? आणि त्याच हवेमुळे काय होतं बघा? हवेमुळे पृथ्वीवर जो दाब पडतो त्याला वातावरणाचा दाब किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतात. ॲटमॉस्फेरिक त्यासोबत जो काही बर्नौलीचे तत्त्व. काय आहे बर्नौलीचे तत्त्व बघा? हवेचा वेग वाढल्यास
तिचा दाब कमी होतो. आणि वेग कमी झाल्यास दाब वाढतो. आता बघा, आपण जेव्हा स्ट्रॉ किंवा पिचकारी किंवा सिरिंज वापरतो तेव्हा या दाबाच्या फरकामुळेच जे काही द्रव्य आहे हे काय होते रे, वरती येते. लक्षात आलं का? आता ह्याचं जे काही उदाहरण आहे हे काय आहे बघा, स्ट्रॉ किंवा काय आहे बघा, पिचकारी किंवा सिरिंज. लक्षात आलं का? जेव्हा डॉक्टर काय करतात रे, सिरिंजची जी काही पिस्टीन मागे उडल्यानंतर काय होतं रे, त्या सिरिंजमध्ये काय येतं रे, औषधं येतं. लक्षात आलं का? किंवा काय आहे बघा, सिरिंज. लक्षात आलं का? आता पुढील जे काही आणखी हवेचे आणखी 3 सोपे गुणधर्म आहेत, तर ते आहेत बघा. पहिला आहे तापमान नियंत्रण, दुसरं आहे ध्वनी प्रसारण आणि तिसरं आहे प्रकाशाचे विकिरण. काय आहे बघा, तापमान नियंत्रण, ध्वनी प्रसारण आणि प्रकाशाचे विकिरण. हे काय आहेत रे, हवेचे 3 गुणधर्म. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, उन्हाळ्यात आपल्याला काय होतो रे, की जेव्हा घाम येतो बघा, पण जेव्हा एखादी वाऱ्याची झुळूक आली की आपल्याला काय होतं रे, थंड वाटतं. किंवा पंख्याचा वारा लागला की आपल्याला काय होतं रे, थंड वाटतं. म्हणजेच हवा काय करते रे, सूर्याची उष्णता शोषून घेते आणि आपली पृथ्वी उबदार ठेवते. यालाच म्हणायचे तापमान नियंत्रण. त्यासोबतच विद्यार्थी मित्र, तुमचा मित्र दोरवरून ओरडला किंवा मोबाईलवर गाणं वाजलं तर तो आवाज तुमच्या कानापर्यंत कसा येतो, तर हवेमध्ये असलेल्या लहरीमुळे, म्हणजे हवेच्या लहरींमुळे. जर हवा नसेल तर आपल्याला कोणाचाच आवाज ऐकू येणार नाही. आणि हे काय आहे बघा, ध्वनीचे प्रसारण. लक्षात आलं का? की मोबाईलवर गाणं वाजलं किंवा मित्र दूरवरून ओरडला तर आपल्या कानापर्यंत आवाज येतो तो हवेच्या लहरींमुळे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, सकाळी सूर्य उगवल्यानंतर एकदम सर्वत्र उजेड होतो ना, कारण सूर्यप्रकाश काय होतो रे, लहान धुलीकणांवर पडतो आणि सर्वत्र पसरतो. यालाच विज्ञानात म्हणायचं आहे प्रकाशाचे विकिरण, म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट. लक्षात आलं का? चला, ह्यासाठी आपण काय पाहूया बघा, जे काही तापमान नियंत्रण म्हणजेच काय, हवा पृथ्वीचे तापमान मानवी जीवनासाठी योग्य ठेवते. मानवी जीवनासाठी योग्य ठेवते. त्यासोबतच काय आहे बघा, ध्वनी प्रसारण म्हणजेच काय, की आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हवेच्या माध्यमाची गरज असते. आणि तिसरं काय आहे बघा, प्रकाशाचे विकिरण. आणि हे काय आहे बघा, हवेतील सूक्ष्म कणांमुळे सूर्यप्रकाश सर्व दिशांना पसरतो.
ज्यामुळे दिवसा उजेड दिसतो. ज्यामुळे दिवसा उजेड दिसतो आणि आपल्याला आकाश काय होतं रे, निळं दिसतं. लक्षात आलं का? आकाश निळं का दिसतं, तर ते आहे प्रकाशाचे विकिरण. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता वळूयात दुसऱ्या घटकाकडे. हे झालं हवा. आता जो काही दुसरा घटक आहे तो आहे पाणी. काय आहे बघा, पाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, उन्हाळ्यात तुम्ही काय करता रे, लिंबू सरबत किंवा ऊसाचा रस पिताना त्यात बर्फ टाकलाय का कधी? आता बघ, जेव्हा आपण बर्फ टाकतो तेव्हा काय होतं रे, की बर्फाचा खडा पेल्यात टाकल्यानंतर तो तळाशी जाऊन बुडतो की वर तरंगतो? बरोबर आहे. काय होतो रे, तो बर्फाचा खडा म्हणजे बर्फ काय होतो रे, वर तरंगतो. पण विचार करा, आपण जर दगड पाण्यात टाकला तर तो बुडतो. मग बर्फ का बरं तरंगतो? दगड पाण्यात बुडतो आणि बर्फ का तरंगतो? कारण जेव्हा बर्फ कशापासून तयार होतो? पाण्यापासून. म्हणजे जेव्हा पाण्याचा बर्फ होतो तेव्हा तो हलका होतो. म्हणजेच काय, त्याची घनता काय होते रे, कमी होते. लक्षात आलं का? जगातील कोणताही द्रवपदार्थ थंड केला की तो आकुंचन पावतो. म्हणजेच काय रे, की कोणताही पदार्थ आपण थंड केला की तो काय होतो रे, की घट्ट होतो. लक्षात आलं का? पण पाणी असा खोडकर प्राणी आहे की जो काय आहे रे, 0°C ते 4°C दरम्यान काय होतो रे, उलट वागतो. काय सांगितलं मी, जे काही हे पाणी आहे हे काय आहे, 0°C ते 4°C, 0°C किंवा 4°C या दरम्यान उलट वागतो. म्हणजेच काय होतं बघा, पाणी थंड होताना आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावते. म्हणजेच काय होते रे, जास्त जागा व्यापते. यालाच पाण्याचे असंगत वर्तन म्हणतात. काय सांगितलं मी, की कोणताही द्रवपदार्थ म्हणजे पाणी आपण जर तो फ्रीजरला ठेवला तर त्याचं काय होतं रे, बर्फ. पण जेव्हा 0°C ते 4°C पाणी ह्याच्या उलट वागतं. म्हणजेच काय, तिथं पाणी थंड होण्याऐवजी काय होतं रे, प्रसरण पावतं. म्हणजेच काय होतं रे, की तो जो काही पाणी आहे ते पूर्णतः पसरतं. यालाच पाण्याचं काय म्हणायचे, असंगत वर्तन. पण याचा काय फायदा माहिती आहे तुम्हाला? हिवाळ्यात थंड प्रदेशात नदी किंवा तलावाच्या वर बर्फाचा कडक थरच असतो. तुम्ही रीलमध्ये बघितलं असाल. लक्षात आलं का, की काय आहे रे, की तिथं काय होतं रे, की जी काही तलाव आहे किंवा नदी आहे तिथं काय होतं, वरती बर्फाचा थर दिसतो पण आतील खाली मासे वगैरे काय असतात रे, जिवंत असतात. हे कशामुळे, तर पाण्याचे असंगत वर्तनामुळे. कारण पाण्याच्या असंगत वर्तनामुळे तळाशी पाणी 4°C द्रव रूपातच राहते. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, वर बर्फ असला तरी खाली मासे मस्तपणे पोहत असतात आणि जिवंत राहतात. लक्षात आलं का? काय सांगितलं मी बघा, पाणी 0°C ते 4°C या तापमानादरम्यान थंड केल्यास प्रसरण पावते. याला पाण्याचे असंगत वर्तन म्हणतात. असंगत वर्तन म्हणतात. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, पाणी 4°C वर असताना त्याची घनता सर्वाधिक असते. त्यासोबतच बघा विद्यार्थी मित्रांनो, पाण्याचा बर्फ होताना त्याचे आकारमान वाढते. आणि घनता कमी होते. आणि
घनता कमी होते. म्हणूनच बर्फ पाण्यावर तरंगतो. यामुळेच काय आहे बघा, थंड प्रदेशात, यामुळेच थंड प्रदेशात तलाव गोठले तरी तळातील जलचर प्राणी जिवंत राहतात. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, आई घरात जेव्हा सरबत करते तेव्हा पाण्यात काय काय टाकते बघा, साखर आणि मीठ. पण जेव्हा ती साखर ढवळली तेव्हा काय होते रे, पाण्यात गायब होते, किंवा ते मीठ काय होतं रे, पाण्यात गायब होते. तर विद्यार्थी मित्रांनो, की इथून पुढील विज्ञानामध्ये ह्या 3 सोप्या व्याख्या लक्षात ठेवायच्या. त्यातील जी काही पहिली आहे तर ती आहे द्रव्य. काय आहे बघा, द्रव्य, ज्याला आपण सोल्यूट काय म्हणतो, सोल्यूट म्हणजेच काय, की जो विरघळतो. काय आहे बघा, जो विरघळतो. उदाहरणार्थ काय आहे बघा, जे काही सरबतामध्ये टाकलेले आपण साखर असेल किंवा मीठ, ह्याला काय म्हणायचं, द्रव्य. ह्याला काय म्हणायचं, द्रव्य. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, पुढील जी काही व्याख्या आहे ती आहे द्रावक. द्रावकला म्हणायचं सॉल्वंट. आणि आता बघा, सॉल्वंट कुणाला म्हणायचं, जो स्वतःमध्ये विरघळून घेतो, जो स्वतःमध्ये विरघळवून घेतो. आता ह्या उदाहरणामध्ये काय आहे रे, तर ते आहे पाणी. काय आहे बघा, उदाहरणार्थ ते काय आहे, पाणी. आणि पुढील जी काही व्याख्या आहे ही अजिबात विसरायची नाही. तर ते काय आहे बघा, द्रावण. काय आहे, द्रावण, ज्याला आपण सोल्युशन असे म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो बघा, सोल्युशन. चला विद्यार्थी मित्रांनो, आता सोल्युशन म्हणजे तर काय, की हे दोघं जे एकत्र येऊन बनलेले जे काही मिश्रण आहे त्याला काय म्हणायचं, द्रावण. काय आहे बघा, हे दोघे एकत्र येऊन बनलेले मिश्रण. उदाहरणार्थ काय आहे बघा, गोड सरबत. काय आहे बघा, गोड सरबत. विद्यार्थी मित्रांनो, पाण्यात जगातल्या जास्तीत जास्त गोष्टी विरघळतात, म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक म्हणजेच युनिव्हर्सल सॉल्वंट म्हणतात. आणि हे अजिबात विसरायचं नाही. व्हेरी MP. काय आहे बघा, पाण्यामध्ये काय होतात रे, जगातल्या जास्तीत जास्त गोष्टी विरघळतात, म्हणून जे काही पाणी आहे ह्या पाण्याला काय म्हणायचं आहे, वैश्विक द्रावक. युनिव्हर्सल सॉल्वंट. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, काय लक्षात ठेवणार, हे जे काही द्रव्य आणि द्रावक काय आहे बघा, हे जे काही द्रव्य अधिक द्रावक मिळून आपल्याला काय बनतं, द्रावण. काय आहे, द्रावण. लक्षात आलं का. आणि पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात, म्हणून पाण्याला काय म्हणायचं, वैश्विक द्रावक म्हणायचं. काय सांगितलं मी, पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात, अनेक
पदार्थ विरघळतात. म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक म्हणतात. वैश्विक एक मार्कासाठी हे येऊ शकतं. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता बघूया आपला पुढील महत्त्वाचा घटक. पहिला आपण बघितला हवा, दुसरा बघितला पाणी आणि जो काही तिसरा घटक आहे ते आहे मृदा. काय आहे बघा? मृदा. तर विद्यार्थी मित्रांनो, मृदा म्हणजेच काय? माती. तुम्ही कधी समुद्राच्या वाळूत खेळलाय का? ती वाळू हातात घेतली की काय होते रे? आपल्या हातातून निसटते. पण कुंभार ज्या मातीपासून मडकी बनवतो ती माती हाताला किती मऊ आणि चिकट लागते. असं का बरं? कारण विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही मृदा म्हणजेच जी काही माती आहे, ह्या मातीतील जे काही कणांचा आकार वेगवेगळा असतो. यावरून मातीचे 3 प्रकार पडतात. त्यातला जो काही पहिला प्रकार आहे तर तो आहे बघा रेताड मृदा. काय आहे? रेताड मृदा, ज्याला आपण समुद्राची वाळू असेही म्हणतो. लक्षात आलं का? आता रेताड मृदेमध्ये काय होतं रे? कणांचा आकार मोठा असतो. यात पाणी टाकले की काय होतं रे? पाणी लगेच वाहून जाते आणि ही शेतीसाठी उपयोगी नसते. लक्षात आलं का? रेताड मृदा काय असतो? ह्यामध्ये कणांचा आकार मोठा. काय आहे बघा? कणांचा आकार मोठा. पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी. पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता जी काही दुसरा प्रकार आहे तर ती आहे बघा चिकन मृदा. काय आहे बघा? चिकन मृदा. आता तुम्ही म्हणाल ही कसली माती? तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही मडक्यासाठी लागते ना माती ते बघा. आता ह्यामध्ये चिकन मृदेमध्ये कणांचा जो काही आकार असतो हा एकदम बारीक असतो. ही जी पाणी धरून ठेवण्याची जी काही क्षमता असते ती खूपच जास्त असते. लक्षात आलं का? की ह्यामध्ये काय आहे बघा की मातीचे अतिसूक्ष्म कण आणि जलधारण करण्याची क्षमता जास्त. जलधारण क्षमता सर्वात जास्त. त्यासोबतच आता जो काही तिसरा प्रकार आहे तर तो आहे बघा पोयटा मृदा. काय आहे? पोयटा मृदा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी काही माती आहे तर ह्याचे कण काय असतात रे? मध्यम असतात आणि ही शेतीसाठी सर्वात उत्तम आणि सुपीक माती असते. लक्षात आलं का? पोयटा मृदामध्ये मातीचे जे काही कण असतात हे कसे असतात रे? मध्यम कण आणि शेतीसाठी ही अत्यंत सुपीक माती आहे. शेतीसाठी अत्यंत सुपीक. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा ही जी काही माती आहे ह्या मातीचे काही उपयुक्त प्रकार आहेत. लक्षात आलं का? आता ते कोणकोणते आहेत तर बघा, आपल्या घरामध्ये असणारे जे काही चहाचे पांढरे कप बशा आहेत हे कशापासून बनले आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहेत रे? उपयुक्त मृदेचे प्रकार. काय आहेत? उपयुक्त मृदेचे प्रकार. त्यातील जो काही पहिला आहे तो काय आहे बघा? चिनी माती. काय आहे बघा? चिनी माती. आपल्या घरामध्ये असणारे चहाचे जे काही पांढरे कप बशा आहेत हे कशापासून बनतात रे? चिनी मातीपासून. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरी येणारे बाप्पा म्हणजेच जे काही गणपतीची मूर्ती आहे ही कशापासून बनते तर ती बनते शाडूच्या मातीपासून. काय आहे ती? शाडूची माती. लक्षात आलं का? आणि जी काही लाल कुंड्या
आपल्या घरामध्ये असतात तर ते असतात टेराकोटा मातीपासून. काय आहे बघा, टेराकोटा मातीपासून. त्यासोबतच आपण सौंदर्य प्रसाधने म्हणून जी काही चेहऱ्याला लावण्याची जी काही पावडर आपण वापरतो तर ती आहे मुलतानी माती. काय आहे बघा, मुलतानी माती. लक्षात आलं का? हे काय आहेत रे, की ही उपयुक्त मृदेचे काही प्रकार आहेत. लक्षात आलं का? चिनी माती म्हणजे काय, आपल्या घरामध्ये असणारे चहाचे पांढरे कप आणि बशा. शाडूची माती म्हणजे काय आहे रे, मूर्ती. लक्षात आलं का? त्यासोबत टेराकोटा म्हणजे जे काही मडके किंवा उंड्या बनवतो ते. आणि मुलतानी माती ही काय आहे रे, सौंदर्य प्रसाधने बनवतो. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आत्ता शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा आणि तो आहे बघा मृदा परीक्षण. काय आहे बघा, मृदा परीक्षण. म्हणजेच सॉईल टेस्टिंग. काय आहे बघा, सॉईल टेस्टिंग. शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा. आपण आजारी पडलो की डॉक्टर काय करतात रे, रक्ताची चाचणी करतात. तसेच शेतकरी आपल्या शेतातील माती प्रयोगशाळेत नेऊन तपासतात. यालाच म्हणायचे मृदा परीक्षण. जर शेतात रासायनिक खतांचा अतिवापर केला किंवा सतत एकच पीक घेतले तर मातीची काय होते रे, सुपीकता कमी होते. लक्षात आलं काय? मृदा परीक्षण का करायचं? कारण जे काही मातीतील पोषक मूल्ये, काय आहे बघा, मातीतील पोषक मूल्ये आणि पीएच तपासण्याच्या प्रक्रियेला मृदा परीक्षण म्हणतात. आणि ही जी काही मातीची जी काही सुपीकता कमी होण्याची कारणे काय आहेत, तर रासायनिक खतांचा अतिवापर, पाण्याचा पाझर न होणे आणि पिकांची अदलाबदल न करणे. तर माझ्या बालमित्रांनो, आज आपण काय केलं बघा, जे काही हवा, पाणी आणि मृदा ह्या तिघांचे हे गुणधर्म अगदी आपल्या रोजच्या उदाहरणातून समजून घेतले. आता मला सांगा, तुम्हाला हा धडा सोपा वाटला की नाही? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि सर्व संकल्पना स्पष्ट झाल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन धड्यात. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.